जागून पाणी दिलं असेल, थंडीत तो बिचारा कुडकुडला असेल, घामाच्या धारा त्याच्या वाहिल्या असतील, कशासाठी? पोराबाळांच्या तोंडात सुखाचा घास जावा म्हणून ना. पण आज हातात फक्त कागदाची जर फाटकी पट्टी असेल, त्यानं लेकराला कसं जगवायचं? का शेतकऱ्यांना पोट नाही का हो? त्यांच्या लेकरांना भूक लागत नाही का? की त्यांच्या लेकरांसाठी शिक्षण नाही, शाळा नाही? गॅस महागला, सगळं महागलं. ज्यांचा गॅसशी कवडीचा संबंध नाही ना, अशांनी सुद्धा भाव वाढवून घेतले. पण एकटा शेतकरी असा आहे त्याच्या मालाचे भाव मात्र मातीत मिसळले. कांद्याचे भाव 2 रुपयाने वाढले की शहरातले लोक ओरडायला लागतात. सरकार धावत येतं, पडायची भीती, मग भाव पाडायला येतात, समित्या बसतात, धोरणं ठरतात. पण आज जेव्हा शेतकरी मरणपंथाला लागलाय, तेव्हा कुठे गेली ही धोरणं आणि कुठे गेला समित्यांचा सगळा फार्स? हा सवाल आज शेतकरी विचारतोय. कांदा पट्ट्यात कोणी नेता येणार असतील ना, तर आधी शेतकऱ्यांना नजर कैदेत ठेवलं जातं. पण तो मरताना मात्र त्याच्यावर कुणाची नजर जात नाही. त्याला काय म्हणायचं? बळीराजा बळीराजा म्हणून शेतकऱ्याचाच बळी दिला जातोय का? कांदा कापताना लेकरांच्या डोळ्यात पाणी येतं, पण आज तोच कांदा पिकवणाऱ्या शेतकऱ्याच्या डोळ्यात रक्ताचं पाणी आणतं. पण हे बघायला सुद्धा कोणाला वेळ नाहीये. मग कसला कृषी प्रधान